अलाड़ में यहाँ पे मंगला गौरी के उत्सव को लेकर के आपने यहाँ पे देखा, महिलाओं में बहुत बड़ा उत्सव देखा, वही उमंग देखा गया है। क्योंकि ये एक उत्सव त्यौहार जो आता है, एक उत्सव के लिए एक मिलन एकता का प्रतीक होता है। जो वो महिलाएं यहाँ पे पूरे हाल में छठा भरी हुई थी, उनके अंदर उमंग था, एक उनको प्रतियोगिता किया गया। प्रतियोगिता में आप लोगों ने एक बख्शिश के रूप में दिया है। तो आज जो मंगला गौरी का जो प्रोग्राम हुआ है, इसके बारे में क्या कहेंगी और महिलाओं के लिए क्या मैसेज देना चाहेंगे? इस तरह के प्रोग्राम और करें और इससे अच्छा करें। खूप छान वाटतंय आज हा जो मंगळागौरीचा कार्यक्रम आहे तो महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि मला वाटतं प्रत्येक घरात किंवा प्रत्येक मंडळात किंवा प्रत्येक मोठ्या सामुदायिक कार्यक्रमामध्ये हा खेळ खेळला जातो। आता हे आम्हाला दुधात साखर म्हटल्यासारखं की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्ही महिलांमध्ये जा, प्रत्येक वॉर्डच्या विभागामध्ये महिला एकत्र करा आणि त्यांच्या माध्यमातून ही मंगळागौर खेळून लोकांमध्ये हा जो पारंपरिकतेचा जो थाट आहे किंवा साज आहे तो तुम्ही पोहोचवा। आणि त्या माध्यमातून आम्ही जे आज केलेलं आहे त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि या सर्व ज्या महिला शाखा प्रमुखांनी, विधानसभा प्रमुख, उपविभाग प्रमुख या सर्वांनी त्याला दुजोरा दिला, त्यांना साथ दिली, सपोर्ट दिला, सहभाग घेतला आणि इतका सुंदर असा कार्यक्रम करून दाखवला। त्याच्या सगळ्या मागचं कारण आमचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित आहे की ज्यांनी या सगळ्या महिलांना सांगितलं की तुम्ही करा, मी तुमच्या पाठीमागे भावासारखा उभा आहे आणि आज आम्हाला त्यांच्यामुळे खूप अभिमान आहे की आम्ही आज हे करू शकलो। कितने गुट है, जैसे महिला गुट है या कोई भी सोसाइटी थे या ऑलरेडी कोई संस्था भी हो, कितने लोगों ने भाग लिया जिससे कि यहाँ पे फर्स्ट सेकंड आपने चॉइस कर दिया था और उसमें क्या क्या उनको प्रदर्शित करना था? चॉईस आमची नव्हतीच ॲक्च्युली, चॉईस जे परीक्षक आले होते ते आपले पक्षाकडून आले होते, पण आम्ही सांगितलं की आमच्या विधानसभेमध्ये 3 विधानसभा आहेत आमच्या विभागामध्ये, विभाग क्रमांक 2मध्ये, तर त्या तिघांमधून आम्ही 20 जणांची नावं दिली होती, 20 गट खेळतील म्हणून। त्या 20 गटापैकी 5 गट ऑन द स्पॉट त्यांचं काही कारणावश रद्द करण्यात आले, त्यामुळे 15 गटांनी भाग घेतला आणि त्या 15मधून आपण 3 बक्षिसं काढले। त्यातला आमचा एक गट फायनलला गेला जो 23 तारखेला होणार आहे रंगशारदामध्ये। धन्यवाद। में हम आगे बढ़ेंगे कि हमारे साथ में विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहित, शिवसेना के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने जो लाडली बहना तैयार किया था उसको देख कर बहुत उमंग महिलाओं में, और आपने कहा भी क्या वो पैसा अभी आया कि नहीं आया, तो इसके बारे में जो स्कीम चलती है ज़मीन पर लाने काम कार्यकर्ताओं का होता है, तो ये मेहनत आप लोगों की क्या कहना चाहेंगे? यही कहना चाहूँगा कि आज ये 3 साल की जो मेहनत है महिला विभाग प्रमुख विशाखा मौर्य की, मतलब महिलाओं को संगठित करके उन लोगों से काम निकाल के लेने का, पक्ष बांधनी करना और महिलाओं को संगठित करके अच्छी पक्ष बांधनी की इन्होंने, और आज आपने देखा इसका प्रतिसाद बहुत अच्छी तरीके से। ये हमारी 3-4 दिन की मेहनत थी मैडम की, और 3-4 दिन में इतनी महिलाओं को जमा करना और एक अच्छा आयोजन करना। ये मंगलागौर जो है एक पारंपरिक महाराष्ट्र का खेल है जो सावन के महीने में महिलाएं खेलती है, और सारी महिला एकत्रित होकर मतलब एक अच्छा एक बोलते ना कि परिसर भी अच्छा होता है और वातावरण भी अच्छा होता है, प्रकृति भी मदद करती है, और उसी में ये खेल जो होता है और आनंद लेकर आता है। तो सब लोग यहाँ से आज जाते हुए देख रहे थे, आप सबके चेहरे पे खुशी थी, और ये एक तरह से महिलाओं का फिटनेस टेस्ट भी होता है, तो इसमें ये भी मापा जाता है कि भाई हम बराबर है कि नहीं है। तो सब तरीके से एक बोलते ना प्रकृति ने दी हुई एक अच्छा ये है, और इसका आगे बढ़ाने का काम पक्ष के माध्यम से भी हो रहा है। पक्ष भी ये ध्यान दे रहा है, हर साल हम लोग पक्ष के माध्यम से ऐसे खेल के आयोजन करते हैं ताकि ज़्यादा से ज़्यादा महिलाएं आए, जुड़े और यहाँ से जाते वक्त आनंद लेकर जाए। तो आपने देखा होगा लाड़का भाऊ, जो महाराष्ट्र के लाड़के भाऊ जिनको कहा जाता है, हमारे माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, उन्होंने महिलाओं के लिए बहुत सारी योजनाएं लाई, और ख़ास करके लाड़की बहन योजना जो है इसने तो इतना फ़ायदा दिलाया है महिलाओं को कि बोलते ना कि बहुत एक छोटी सी मदद ज़रूर है पर ये बहुत बड़ी मदद है उनके लिए। और बस वही चीज़ हम लोग आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। हमने भी बाड़ा साहब ने जो हमको जो एक मूल मंत्र दिया है 80% समाज कारण और 20% राजकारण, उस चीज़ को आगे बढ़ाने का काम इसी तरीके से हो रहा है। ऐसे छोटे छोटे खेल, ये सब महाराष्ट्र की परंपरा है, महाराष्ट्र की परंपरा को आगे बढ़ाने का काम चल रहा है। आप देखते हैं मुंबई में किसी के पास टाइम नहीं है, लोग बिजी हैं अपने काम धाम में, लेकिन उसके बावजूद भी इतनी बड़ी संख्या में है ये, इसको आप क्या बोल सकते हैं? पार्टी के कार्यकर्ताओं को क्या कहना चाहेंगे? हमारी शिवसेना एकमेव पार्टी है जिसकी ताकत महिला है। मतलब आपको देखेगा कि महिलाओं का ज़्यादा से ज़्यादा प्रतिशत अगर कहीं देखने को मिलेगा आपको तो शिवसेना एकमेव पक्ष है, और हमारी ताकत भी वही है। बाड़ा साहब बोलते थे कि हमारी जो रणरागिणी है, जिनको बोला जाता है रणरागिणी, वो हमारी ताकत है पार्टी की। तो आपने देखा होगा आज इथून एक
एक गट जाणार आहे जो अंतिम फेरीमध्ये लढत देणार आहे आणि तुमच्यापैकीच कोणता तरी एक गट तो असणार आहे. आत्तापर्यंत एकूण 11 गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आजच्या दिवसाचा हा 12वा परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांसमोर सादर होतोय. बघूया हा गट तो गट असेल का जो महाअंतिम फेरीमध्ये पोहोचू शकेल. ऑल दी व्हेरी बेस्ट. म्युझिक प्लीज. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आज आपल्या शिवसेनेचा कार्यक्रम आहे तर हे तर व्हायला पाहिजे, जयघोष व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. मी काही भाषण करणार नाही कारण की मला वाटतं सगळ्यांना आता कधी एकदा कोणाला पारितोषिक मिळतंय याची फार उत्सुकता लागलेली आहे. म्हणून खरं तर आमच्या ताई बोलतील त्याच्यानंतर. पण आज आम्ही इकडे परीक्षक म्हणून 4 जण होतो. तर माझ्या समवेत इथे परीक्षक म्हणून कृष्णाताई विश्वासराव होत्या, शिल्पा देशमुख ताई होत्या, त्याचबरोबर मानसीताई होत्या. आणि ह्या चौघांच्या परीक्षणानंतर एक्झामिन केल्यानंतर आपल्या सर्वांना जे 12 ग्रुप होते त्यांना वेशभूषेवर 10 मार्क होते. त्याचप्रमाणे वेशभूषा ज्यांची चांगली आहे त्याला मार्क होते. त्याचप्रमाणे तुमचे हावभाव कसे आहेत नृत्य करताना त्याला मार्क होते. परत तुमचं नृत्याचं दिग्दर्शन कसं झालेलं आहे त्यालाही मार्क होते. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सादरीकरण कसं करता आणि याला महत्त्वाचं असतं की सादरीकरण तुमचं कितीही शिकवल्यानंतर ते कसं असतं. तर त्याला सगळ्याला मिळून अगदी आज आम्ही त्यातून 3 ग्रुप निवडलेले आहेत आणि त्या 3 ग्रुपला पारितोषिक मिळणार आहे. हे असं नाही आहे की यश आहे तर अपयश ही यशाची पायरी असते असं बाकीच्या ग्रुपने समजावं आणि परत परत
आम्ही दरवर्षी हा मंगळागौरीचा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येतो. त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही जोमाने पुन्हा तयारी कराल अशी मी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. आमच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी आपल्याला काही संबोधित करतील. राजे शिवछत्रपतींना वंदन करून आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय माँसाहेब मीनाताई ठाकरे, आदरणीय आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतिमाला अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आयोजनाखाली आपण हा कार्यक्रम ह्या मुंबईतील सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेल्या 8 तारीखपासून मुंबईत हे कार्यक्रम विविध ठिकाणी होत आहेत. हे कार्यक्रम 22 तारीखपर्यंत होणार आहेत आणि त्यानंतर 23 तारीखला या महामंगळागौरींचा शेवटचा कार्यक्रम, ज्या प्रत्येक विभागातून पहिलं पारितोषिक ज्या ग्रुपला मिळालं ते 20 ग्रुपमधले पहिले सगळे ग्रुप त्या ठिकाणी अंतिम फेरीत आपली कला प्रदर्शित करणार आहेत आणि त्यातले 3 बक्षिसं आणि उत्तेजनार्थ काही बक्षिसं त्या ठिकाणी दिली जाणार आहेत आणि तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते आपल्याला बक्षिसं द्यायची आहे. भगिनींनो, एरवी तुम्ही ऑफिस, घरकाम, मुलं, नवऱ्याचं सगळं करत असताना कुठेतरी माझ्या बहिणींना थोडासा विरंगुळा पाहिजे म्हणून हा श्रावण महिना आपण निवडला आहे. कारण श्रावण महिना हा सणांचा व्रतवैकल्याचा महिना आहे. या महिन्यात सगळ्या अगदी आमच्या भगिनी अगदी आनंदाने नटून थटून प्रत्येकीच्या घरी मंगळागौरीसाठी जात असतात. कोणाच्या घरी नागपंचमी असेल त्या ठिकाणी जात असतात. त्याच्या आधी ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा असते आणि तेव्हापासून हे सगळे सण सुरू होत असतात. आणि नंतर मग आपला गणपती महोत्सव, आपल्या घरी श्री गणेशाचं आगमन होतं, आपल्या विभागात गणेशाचं आगमन होतं. आणि म्हणून हा पूर्ण महिना या सगळ्या भगिनींना नटून थटून आपल्या अंगी असलेले सुप्त कलागुण या ठिकाणी सादर करण्याची संधी आपल्याला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली. त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांची खास आभारी आहे. आज या ठिकाणी ज्या महिलांनी या ठिकाणी मंगळागौरीचे खेळ केले त्याचे नियम आता कलाताईंनी आपल्याला सांगितले आणि काही मंगळागौरीचे ग्रुप आपण सगळ्या फायनलला येणार आहात त्यावेळी तुम्हाला कळतील की कशा तऱ्हेने आपण हे ग्रुप करावे आणि कशा तऱ्हेने ह्या फुगड्या घालाव्या हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर पुढल्या वर्षीची मंगळागौर आपण सगळ्या आनंदाने आणि उत्साहात अशीच साजरी करणार आहोत. त्यावेळेला आपल्याबरोबर आपल्या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या नगरसेवक नगरसेविका या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आहेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे विधानसभेला या मुंबईतल्या जनतेनी, महाराष्ट्रातील जनतेनी युतीच्या बाजूनी जो कौल दिला तोच कौल आता तुम्ही येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत सुद्धा द्याल याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. आज या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख लालसिंग राजपूत, आमच्या विशाखाताई मोर्ये यांच्या अथक प्रयत्नातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम सादर झाला. त्यालाही मी खास धन्यवाद देते. या ठिकाणी शीतलताई म्हात्रे आपल्या उपनेत्या आणि मी आणि आमचे शिव चित्रपट सेनेचे सचिव अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव आमचे सुशांतजी शेलार, त्यांनी तर या कार्यक्रमासाठी आमच्या बंधू असूनही खूप मेहनत घेतली. म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने आयोजित केला जातो.
आमच्या सगळ्या उपनेत्या प्रत्येक ठिकाणी अगदी परीक्षक म्हणून बसतात. त्यामुळे या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी निकाल ऐकण्यासाठी या ठिकाणी सज्ज व्हा. ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचंही अभिनंदन, ज्यांना मिळणार नाही त्यांचंही अभिनंदन. त्यांनी नाराज होऊ नका आणि पुढच्या वेळेला या ठिकाणी पुन्हा येऊन आपलं बक्षीस घेऊन जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यामध्ये जे रोख रक्कम पारितोषिक असणार आहे ते असणार आहे 1,11,111. आजच्या दिवसाची तिसरी पारितोषिक विजेती संघाचं नाव असणार आहे. एनी गेसेस? बरं, मी थोडासा क्लू देते. चारकोप विधानसभेचे हे आहेत. श्रावणी